नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, हरभऱ्याची पेरणी केल्यानंतर आपल्याला साधारण 25 ते 30 दिवसांनी त्यामध्ये शेंडा खुडणी करायची आहे. तर ही शेंडा खुडणी आपण का बरं करावी? तर हरभऱ्याचं झाड साधारण 20 ते 25 दिवसाचं झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हरभऱ्याचा जो मुख्य शेंडा असतो तो आपल्याला नखाच्या सहाय्याने कट करायचा आहे. याला आपण शेंडा खुडणी म्हणतो किंवा टॉपिंग म्हणतो. याने काय होतं, झाडाची उंच वाढ थांबवून आपण हरभऱ्याच्या झाडाला जास्त प्रमाणात फुटवे वाढवण्यासाठी आपण ही पद्धत करतो. यामध्ये शेंडा खुडणी आपण करतो. तर शेंडा खुडणी आपण का बरं करायची? यामध्ये आपल्याला एक म्हणजे फुटवे जबरदस्त वाढतात. झाडं जास्त उंच वाढत नाही हरभऱ्याचं आणि बाजूने नवीन फांद्या निघायला सुरुवात होते. त्यामुळे काय होतं, जास्त प्रमाणात फुटवे निघतात. फुटवे जास्त निघाल्यामुळे त्याचं रूपांतर आपल्याला फुलं जास्त प्रमाणात येतात. शेंडा कापल्यावर काय होतं, जाडी चांगलं धरतं. वारा असन किंवा पाऊस जर आला तर कमी डुलतं, जमिनीला धरून नीट पकडून राहतं आणि त्याचा बुंदा जास्त जाड होतो. यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्याला फुलाचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं दिसून येतं. हरभऱ्यात फुलांची संख्या वाढली तर आपल्याला उत्पादन 100% डबल भेटतं. शेंडा खुडणीमुळे काय होतं, झाडाचं सर्व लक्ष फुलं आणि फळावर येतं. शेतकरी मित्रांनो, यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये 10 ते 20% वाढ आपल्याला झालेली दिसून येतं. विशेषतः शेतकरी मित्रांनो, कडक उन्हामध्ये पेरलेला जो हरभरा असतो यामध्ये शेंडा खुडणीत आपल्याला चांगला प्रतिसाद मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कीड कमी प्रमाणात लागते. हरभऱ्याचं जे झाड आहे ते उंच वाढत नाही. त्यामुळं काय होतं, बुंदा जाड असल्यामुळं हेलिकोवरपा असेल किंवा इतर जे शेंगा कुरतडणारी जी कीड असते ती कमी प्रमाणात आपल्याला लागलेली दिसून येते. शेंडा खुडणी आता कशी करावी ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. जेव्हा आपला हरभरा पेरणीनंतर साधारण 25 ते 30 दिवसांनी आपल्याला शेंडा खुडणी करायची आहे. झाडाची उंची 5 ते 7 इंच झाल्यानंतर आपल्याला फुलं येण्याआधीच शेंडा खुडणी करायची आहे. फुलं आल्यानंतर कधीच आपल्याला शेंडा खुडणी करायची नाही. जर थंडीने वाढ जर थांबली असेल तर आपण त्यावेळेस पण शेंडा खुडणी टाळावीच. शेतकरी मित्रांनो, शेंडा खुडणी कशी करायची ते आपण जाणून घेऊयात. आपल्याला शेंडा जो असतो तो 1 ते 5 सेंटीमीटरपासून टोकाचा जे शेंडा आहे तो आपल्याला नखाच्या सहाय्याने अंगठ्याच्या सहाय्याने आपल्याला तो उडवायचा आहे. जास्त आपल्याला शेंडा कट करायचा नाही. शेंडा कट करताना सकाळी किंवा सायंकाळच्या टायमाला आपण करावी. पाऊस असेल किंवा इतर बुरशीचा जर धोका असेल तर आपण शक्यतो शेंडा छाटणी टाळावी. पूर्ण शेतामध्ये आपण एकाच दिवशी शेंडा छाटणी करून घ्यावी. शेंडा खुडणी केल्यानंतर आपल्याला फवारणी करायची आहे, जेणेकरून आपल्या हरभऱ्याची वाढ चांगली होईल. यासाठी आपल्याला टॉनिक वापरायचं आहे. यामध्ये आपण बायोविटा एक्स घेऊ शकतो. त्याचं प्रमाण आपल्याला 5 ml प्रति लिटरला घ्यायचं आहे. त्यानंतर 19 जे वॉटर सोल्युबल येतं खत ते आपल्याला घ्यायचं आहे. ते 5 ग्रॅम आपल्याला प्रति लिटरसाठी घ्यायचं आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्याला अमायनो ॲसिड घ्यायचं आहे. ते आपल्याला 3 ml प्रति लिटरसाठी घ्यायचं आहे. शेंडा फवारणी केल्यानंतर आपल्याला शेंडा खुडणीच्या 2 ते 3 दिवसांनी आपल्याला करायची आहे. शेतकरी मित्रांनो, कीड नियंत्रणासाठी आपल्याला योग्य वेळी जर कीड नियंत्रण जर केलं तर फुलगळ कमी होते. त्याचबरोबर फळधारणा चांगली होते. आपल्याला त्यासाठी प्रोक्लेम वापरायचं आहे किंवा आपण कोरोजन किंवा डिलिगेट घेऊ शकतो. आणि बुरशीनाशक जर हवामान दमट असेल तर आपल्याला साप पावडर किंवा स्कोर या दोन्हीतून आपण एक कोणतं तर बुरशीनाशक घेऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, आता आपण कोणत्या पिकात शेंडा खुडणी टाळावी? तर जास्त जर उशिराची जर आपण हरभऱ्याची पेरणी केली असेल तर त्यावेळेस आपण शेंडा खुडणी टाळावी. किंवा पाऊस जर होऊन गेला असेल त्यावेळेस आपण शेंडा खुडणी टाळावी. त्यानंतर जर एखाद्या हरभऱ्याची खूप कमी जर वाढ झाली असेल किंवा कमी वाढणारे जर जात असेल तर त्याची शेंडा आपण खुडणी टाळावी. पाण्याचा ताण असलेले जर शेत असेल तर त्यामध्ये आपण शेंडा खुडणी करू नये. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, खूप प्रमाणात जर थंडी किंवा धोके जर असेल तर हरभऱ्याची वाढ म्हणावं तशी होत नाही, त्यावेळेस आपण शेंडा खुडणी टाळावी. अशा प्रकारे आपण शेंडा खुडणी करून घ्यावी. शेंडा खुडणीमुळे आपल्याला झाड जाड होतं आणि दाट होतं. त्यानंतर फुलाचं प्रमाण आपल्याला डबल झालेलं दिसून येतं. शेंगा मोठ्या आणि जास्त प्रमाणात आपल्याला मिळतात. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, झाडाची उंची नियंत्रित राहते आणि कीड आणि रोग आपल्याला लागायचं प्रमाण कमी होतं आणि आपल्याला त्यामुळे उत्पादन जास्त मिळतं. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.